ही पैसे भरले तर प्रोत्साहनपर पैसे मिळतील। ती 26-27 अट जी आहे ती आपण काढून टाकलेली आहे। 25-26 पैसे ज्यांनी भरले असतील त्यांना प्रोत्साहनपर अशा पद्धतीनं मदत मिळणार आहे। यामुळे काही शेतकरी जे अपात्र झाले असते ते सगळे पात्र झालेले आहेत आणि मला ही अट काढून टाकू आणि सरसकट 2 लाखापर्यंत सगळ्यांना कर्जमाफी देऊ। शेतकरी बांधवांनो, आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। बघा, आता पैसे यायला सुरुवात होणार आहे, पूर्ण कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे। आता संपूर्ण यादी आलेली आहे। बघा, आता कोणकोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी कर्जमाफी होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आता तुम्हाला बघायला मिळेल। जर जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर तुम्हाला पण सर्वात आधी आता कर्जमाफीचे लाभ जे आहे ते पूर्ण मिळायला सुरुवात होईल। कोणत्या क्षणी काही तासात पूर्ण बँकेमध्ये हे पैसे आता जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। संपूर्ण माहिती आता कर्जमाफीची आपण बघणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे महत्त्वाची अपडेट AR1 मराठी चॅनलवरती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। तर चला पाहूया। बघा, खूप दिवस शेतकरी वाट बघत होते, कर्जमाफीचे पैसे कधी येणार, 2 लाख रुपये माफ कधी होणार। बघा, प्रतीक्षा संपलेली आहे, पूर्ण रक्कम आता येणार आहे। यामुळे आता लाखो शेतकरी बांधव चांगलेच खुश झालेले आहेत। बघा, आता तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर जे आहे ते पूर्णपणे मेसेज पण येईल, तुम्हाला कळेल की आपलं कर्ज माफ झालंय की नाही, कारण पुढच्या काही तासांमध्ये मोठी घडामोड आता घडणार आहे। होय, आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यभरामध्ये शेतकरी बांधवांना कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला होता। त्याप्रमाणे आता 7-12 कोरा झालेला आहे असं पण समजू शकता, कारण की आता पूर्णपणे शेतकरी बांधवांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी ही होणार असून आता हे 2 लाख रुपये वाटपाला सुरुवात होत आहे आणि यामुळे शेतकरी खुश झालेले आहेत। पण बघा, जर या जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी कर्जमाफीचा फायदा तुम्हाला होईल। मग चला, सरकार नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी कर्जमाफीचे पैसे 2 लाख रुपये वाटप करत आहे, आता त्या जिल्ह्यांची आपण नावे पाहणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 ते 3 कामे शेतकरी बांधवांनो आता लगेच करून ठेवा, तरच कर्जमाफीचा लाभ होणार आहे, तरच कर्जमाफीचे पैसे तुम्हाला मिळतील। जर सरकारने सांगितलेली ही कामे केली नाहीत तर तुम्हाला कर्जमाफीचे पैसे मिळायचे नाहीत। मग आता कोणती कामे करायची ती पण माहिती पुढे आपण पाहणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त इथून पुढचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। तर चला, या ठिकाणी बघू शकता, आलेल्या माहितीनुसार अखेर सरकारचा मोठा निर्णय झाला, शेतकरी बांधव खुश झालेले आहेत। बघा, कृषी मंत्र्यांची घोषणा झाली, आता येणार 2-2 लाख रुपये थेट शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे एकदमच सर्व जिल्ह्यात हे पैसे येणार नाहीत, काही निवडक जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हे पैसे पूर्णपणे जमा होतील। मग चला, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पैसे वाटप हे सुरू केलं जाणार आहे, पैसे आता किती वाजेपर्यंत येतील, कोणत्या क्षणी येणार आहेत, ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आता आपण पाहूयात। बघा, आता लक्ष द्या आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण आता कर्जमाफीची रक्कम थेट आपल्याला मिळणार आहे। मग आता ही कधी मिळणार आहे आणि कशी मिळवायची ही माहिती तुम्हाला मी लगेच दाखवणार आहे, सांगणार आहे। ही माहिती पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण आता अंतिम टप्प्यात जो निर्णय आलेला होता तो पण झालेला असून पैसे वाटपाची प्रक्रिया सरकार सुरू करत आहे आणि 2 लाख रुपयांचा थेट लाभ कर्जमाफीचा महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांना आता मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो। तर बघा, या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार मंत्रालयात अतिशय मोठी घोषणा झाली, आता ज्याबद्दल तुम्हाला वाटत पण नव्हतं की पैसे सरकार लगेच देईल, पण बघा, अखेर पैसे वाटपाची पूर्ण तयारी सरकारने केलेली आहे। होय, कर्जमाफी जिची आपण मोठ्या प्रमाणात वाट बघत होतो तेच पैसे बँक खात्यात पैसे टाकण्याची घोषणा झालेली असून हे पैसे तुमच्या खात्यात आता पूर्णपणे येणारच आहेत। पण बघा, हे पैसे आधी महत्त्वाची 3 कामे तुम्ही जर केली नसतील तर मग तुम्हाला 2 लाख रुपये हे मिळायचे नाहीत। मग चला, कोणती कामे करावी लागतील, सरकारने काय करायला सांगितलं आहे त्याबद्दलची पण माहिती पुढे आपण पाहणारच आहोत। यासाठी तुम्ही आता फक्त इथून पुढचा राहिलेला व्हिडिओ जेवढं होईल तेवढं लक्ष देऊन पाहण्याचं काम करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती बघायला मिळेल। तर बघा, आलेल्या माहितीनुसार
आता शेतकरी बांधवांनो, तुम्ही बँकेमध्ये चक्रा मारत असाल कर्जमाफीसाठी काय करायचं, पैसे कधी येणार, असं तसं, पण बघा तुम्हाला आता जास्त काही चक्रा मारण्याची गरज पडणार नाही. आता गोष्ट लक्षात घ्या, नेमकं काय काय करायचं आहे. कारण आता पैसे वाटपाची चिंता तर मिटलेली आहे. आता 2-2 लाख रुपये हे पूर्ण शेतकरी बांधवांना आपल्याला मिळणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. बघा आता आलेल्या माहितीनुसार 56 लाख शेतकऱ्यांचा 7-12 कोरडा होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्याला बघायला मिळत आहे. आलेल्या माहितीनुसार आता थेट 2 लाख रुपये हे मिळणार आहेत. आता सध्या स्थितीला तुम्हाला पण ही पूर्णपणे रक्कम मिळेल. पण बघा एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तुमच्या बँक खात्यावरती सध्या पैसे तर येतील, 2 लाख रुपये कर्ज माफ व्हायला होईल, पण त्यापूर्वी तुम्हाला सरकारने सांगितलेली 3 कामे पुढच्या 2 दिवसाच्या आत लगेच उरकून घ्यायची आहेत. म्हणजे कसं, तिकडून पैसे यायला आता सुरुवात काही तासात होत आहे. तिकडून पैसे 2-2 लाख रुपये यायला सुरुवात झाली की लगेच तुम्हाला पैसे लवकर मिळतील. मग चला या ठिकाणी आता पैसे कशा पद्धतीत सरकार देत आहे, पैसे कशा पद्धतीमध्ये जमा होणार आणि पैसे आल्याचा मेसेज मोबाईलवरती येणार आहे का, याबद्दलची आता संपूर्ण माहिती आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि सरकारने नेमकी काय घोषणा केलेली आहे, काय सांगितलं आहे, तर चला या ठिकाणी आपण बघूयात. आणि या ठिकाणी यादी आलेली आहे, त्या यादीमध्ये काही जिल्ह्यांची नावे आहेत. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सर्वात आधी होणार आहे, ज्या जिल्ह्यात सरकार सर्वात आधी कर्जमाफी करणार आहे, त्या जिल्ह्यांची पण नावं आलेली असून चला मग कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी सर्वात आधी होणार आहे, आता ती यादी या ठिकाणी आपण पाहूयात. तर बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार सरकारची अखेर पहिली यादी जाहीर, शेतकरी खुश झालेले आहेत. या कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. बघा 10 लाख नाही, 20 लाख नाही, 30 लाख नाही, तर पूर्ण 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी राज्य शासनाने सुरुवातीला 36,585 कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद केलेली होती. बघा आता आलेल्या माहितीनुसार महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना यामध्ये पण मोठा बदल केला आहे. बघा आता महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांना पूर्वी 50,000 रुपये देण्याचे ठरले होते. मात्र आता शेतकऱ्यांची मोठी मागणी लक्षात घेऊन त्यांना आता 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ दिला जाणार आहे, अशी घोषणा केलेली असून सरसकट बघा मुख्यमंत्री काय म्हटलेले आहेत, त्यांनी असं तसं नाही सांगितलं, सरसकट 2 लाख रुपयांचं कर्जमाफ केलं जाणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळे आता ज्यांना 50,000 भेटत होते त्यांना बऱ्यापैकी शेतकऱ्यांना थेट 2 लाख रुपये येत आहेत आणि एक मोठा दिलासा बऱ्यापैकी शेतकऱ्यांना मिळत आहे. बघा आता आलेल्या माहितीनुसार यामुळे शासनावरती अतिरिक्त आता 4,395 कोटी रुपयांचा भार पडलेला आहे. म्हणजे आधी रक्कम जेवढी लागत होती त्यामध्ये आता आणखीन 4,395 कोटी रुपये वाढवून शेतकऱ्यांना सरकारला द्यावी लागणार आहेत. बघा आता या ठिकाणी जर विचार केला तर कर्जमाफीची एकूण रक्कम आता ही 40,980 कोटी रुपयांवर गेली असल्याची एक माहिती सध्या समोर येत आहे. बघा आलेल्या माहितीनुसार पहिली यादी जाहीर झालेली आहे. तांत्रिक प्रक्रियांमुळे सध्या प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे, ज्याचे एकूण 2,99,37,540 रुपये कर्ज माफ केलं जात आहे. बघा आता पहिली यादी आलेली आहे. जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुमचं पण कर्ज माफ आता कोणत्या क्षणी होईल, 2 लाख रुपये लगेच तुम्हाला कोणत्या क्षणी आता मिळतील. मग चला आता ही कर्जमाफ कोणकोणत्या जिल्ह्यात होणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी आलेली आहे, या ठिकाणी आता आपण पाहण्याचं काम करणार आहोत. यासाठी तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला, जेणेकरून आता तुम्हाला यादी सांगतो. तर बघा पहिली यादी आलेली आहे, त्याच्यामध्ये किती जिल्हे आहेत तर विचार जर केला तर 1, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारची 6 जिल्ह्यांची एक यादी आपल्याला बघायला मिळत आहे. जर या 6 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमचं आता कर्जमाफ सर्वात आधी होईल. मग चला कोणकोणते जिल्हे आहेत आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला मी नावं सांगतो. पहिली यादी आलेली आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कर्जमाफ आता व्हायला सुरुवात होणार असून कोणत्या क्षणी 2-2 लाख रुपये हे जमा झाल्याचे मेसेज शेतकऱ्यांना येणार आहेत आणि पूर्ण कर्जमाफ होणार आहे. तर चला त्या जिल्ह्यांची यादी पाहूयात. आता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर बघा शेतकरी बांधवांनो, यामध्ये पहिला जिल्हा आहे अमरावती. बघा अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. अमरावती जिल्ह्याचं नाव पण यादीत आलेलं असून पहिल्या यादीतच नाव अमरावती जिल्ह्याचं घेण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार
पूर्ण कर्जमाफी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होणार असल्याने शेतकरी चांगलेच खुश झालेले आहेत. तात्काळ कर्जमाफी या जिल्ह्यामध्ये आता भेटणार आहे, त्यामुळे कोणीही काळजी किंवा चिंता आता करत बसू नका. बघा अमरावती जिल्हा यानंतर कर्जमाफीला आता कोणत्या क्षणी सुरुवात होणार आहे. यामध्ये शेतकरी आहेत लातूर जिल्ह्याचं पण नाव पहिल्या यादीत आहे आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पण आता पूर्णपणे कर्ज माफ होणार असून शेतकरी चांगलेच खुश होणार आहेत. एकंदरीत विचार केला तर लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना चांगला दिलासा आता मिळणार आहे. बघा यानंतरचा आणखीन पुढचा कोणता जिल्हा आहे, आणखीन कोणत्या जिल्ह्याचं नाव यादीत घेतलं आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर अजून होणार आहे. तर चला पुढच्या पण जिल्ह्यांची तुम्हाला मी नावं सांगणार आहे. त्यासाठी आता फक्त इथून पुढचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण एक महत्त्वाची माहिती आलेली आहे ती म्हणजे जे शेतकरी शेती व्यतिरिक्त इतर उत्पादनातून इन्कम टॅक्स भरतात त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे असं पण सांगण्यात आलेलं आहे. आजी माजी खासदार, आमदार, मंत्री तसेच केंद्र आणि राज्य शासनाचे कर्मचारी यांनाही यातून वगळण्यात आलेलं असून असे सुमारे 40,000 लोक वगळण्यात आलेले आहेत आणि यांना कोणताच कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही. सरकारने सांगितलं आहे कर्जमाफी फक्त गरीब गरजू शेतकऱ्यांसाठी, कष्टकरी शेतकऱ्यांसाठी आहे. या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे असं सरकारने पूर्णपणे सांगितल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. पण बघा सरकारने सांगितलेली महत्त्वाची 2 ते 3 कामे तुम्हाला करायची आहेत. जर ही कामे तुम्ही केली नाहीत तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही. मग चला कोणती कामे करावी लागतील जेणेकरून कर्जमाफीचे 2 लाख रुपये भेटतील ही पण माहिती आता आपण बघूयात आणि राहिलेले जिल्हे पण बघूयात. नेमकं अजून कोणत्या जिल्ह्यात कर्जमाफीला सुरुवात होत आहे, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी कर्जमाफीचे पैसे सरकार देत आहे, त्या जिल्ह्यांची पण या ठिकाणी मी तुम्हाला आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये नावं सांगतो. बघा आता राहिलेला व्हिडिओ लक्ष द्या आणि पाहत चला. बघा आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पूर्णपणे माहिती समोर आलेली आहे. आत्तापर्यंत 56% शेतकऱ्यांना जे आहे ती पूर्ण फायदा तर होणार आहे. बघा आलेल्या माहितीनुसार आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे माहिती समोर आलेली आहे आणि शेतकरी बांधवांचा एक मोठा फायदा होणार आहे. बघा आता तुम्हाला तातडीने काही कामे करावी लागतील तरच कर्जमाफीचा फायदा होईल. यामध्ये तुम्हाला कोणती कामे करायची ती माहिती सांगतो. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात कर्जमाफी लवकर भेटणार आहे ती पण माहिती बघणार आहोत. लक्ष द्या शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर बघा या ठिकाणी पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम बँक खात्याची KYC, e-KYC आणि आधार लिंकिंग. मित्रांनो अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते चालू असते पण त्याला आधार कार्ड लिंक नसते किंवा आधार लिंक असते. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, NPCI मॅपिंग झालेली नसते. आता ही DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची प्रक्रिया. सरकार इथून बटन दाबणार आहे आणि पैसे थेट जे आहे ते आधार लिंक असलेल्या खात्यावरती जमा होणार आहेत. जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड जोडलेले नसेल किंवा बँकेची KYC अपडेट नसेल तर पैसे वाटेतच अडकतील. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे e-KYC करा. त्यामुळे उद्या सकाळी सर्वात आधी बँकेत जा, मॅनेजरला भेटा आणि विचारा माझ्या खात्याला आधार लिंक आहे का, माझं खातं DBTसाठी चालू आहे का. जर नसेल तर तिथेच एक फॉर्म भरा, आधारची झेरॉक्स द्या आणि ते लिंक करून घ्या आणि यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीचे पूर्ण पैसे भेटतील. आणि महत्त्वाचं म्हणजे दुसरं काम कोणतं करायला सांगितलं तर बघा ॲग्रिस्टॅगची नोंदणी आहे का ते पण बघायचं आहे. मित्रांनो सरकारने आता यावेळी कर्जमाफीसाठी ॲग्रिस्टॅग अनिवार्य केलेलं आहे. हे ॲग्रिस्टॅग म्हणजे काय तर तुमचा आधार नंबर, तुमचा 7/12 आणि तुमची ई-पीक पाहणी या सर्वांची डिजिटल सांगड. महाराष्ट्रातील 90%पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅगचे काम जे आहे ते पूर्ण केलेले आहे. जर ज्यामधील कोणी शेतकऱ्यांनी केले नसेल तर हे करून घ्या. केलेल्या शेतकऱ्यांनाच आता फायदा होणार आहे. तर चला ही कामे तुम्हाला करून घ्यायची आहेत ती आपण सांगितली आहेत. मग चला आता कर्जमाफीचे पैसे आजच येणार आहेत का आणि कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या 6 जिल्ह्यात सर्वात आधी कर्जमाफीला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण पाहू. तर बघा या ठिकाणी यादी आलेली असून कर्जमाफीची पूर्ण सुरुवात सरकारने आता जी आहे ती करण्याचं ठरवलेलं आहे. यामध्ये यादीतील आता पहिला जिल्हा कोणता आहे, अमरावती आपण बघितला आहे. त्यानंतर दुसरा जिल्हा लातूर या ठिकाणी, त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना, त्यानंतर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण सर्वात आधी कर्जमाफीचा आता फायदा होणार आहे. पुणे जिल्ह्याचं पण नाव यादीमध्ये आलेलं आहे. सातारा जिल्ह्याचं पण नाव यादीत आलेलं आहे. आणि यामध्ये एवढंच नाही तर इकडे बघा ठाणे जिल्ह्याचं पण नाव असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी सर्वात आधी होणार आहे. बघा
कर्जमाफीची पूर्ण यादी आलेली असून तांत्रिक प्रक्रियेमुळे सध्या प्रातिनिधिक स्वरूपात 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे, ज्याचे एकूण 2,99,37,540 कोटी रुपयांची कर्ज माफ केले जात आहे. मग आता ही यादी का कमी शेतकऱ्यांची पहिली जाहीर केली, तर नेमकं कशा पद्धतीने पैसे जातात का, व्यवस्थित लाभ मिळतो का, हे बघण्यासाठी सरकारने हे केलेलं आहे. तर बघा, यामध्ये आता अमरावतीमधील 58 शेतकऱ्यांना आता फायदा होणार आहे. लातूरमधील 133 शेतकऱ्यांना सर्वात आधी पैसे मिळतील. बघा, एवढेच आकडे नाहीत, अजून शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे, पण तात्पुरतं या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने पैसे जातात का नाही हे सरकार तपासणार आहे. नागपूरमधील 16 शेतकऱ्यांना कर्जमाफीचे 2 लाख भेटणार आहेत. पुणेमधील आता कोणत्या 185 शेतकऱ्यांना 2 लाख रुपये भेटतील. सातारामधील 38 तर ठाणेमधील 182 शेतकऱ्यांना जे आहे ती पूर्णपणे आता जे आहे ती कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे आणि शेतकऱ्यांचा अशा पद्धतीने मोठा फायदा होणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचं काम केलेलं आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज उद्यापर्यंत कधीही 2 लाख रुपये यायला सुरुवात होतील. काळजी करू नका. धन्यवाद.